झालं का जेवण सर्वांचं? हाय हॅलो नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर सकाळची पण कामं सगळी आवरली, दुपारची पण कामं सगळी आवरून घेतली मस्तपैकी. इकडे बघा कावळा किती आनंद घेतोय. तर आता पाऊस आता कमी आलेला आहे, ऊन पडलेलं आहे, थोडं थोडं ऊन पडायला लागलंय आता. तर गेला कावळा पळून इकडं. मी जिकडं फोन फिरवल तिकडं आता कावळा पळतोय. तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे. तर म्हटलं आता चला भरपूर अशी कामं झाली, ती सकाळपासून आवरून पण घेतले मस्तपैकी. घरातले झाडलोट करून घेतले, स्वयंपाक पाणी सगळं चालूच होतं. तर म्हटलं बाहेर फेरफटका मारावा मस्तपैकी. आणि तर तुम्हाला मी आता कारल्याची भाजी दाखवते मस्तपैकी. मी कारल्याची सुकी भाजी बनवली, जी खात नाही ती पण खाते ती बरं का. तर खावा सगळ्यांनी, मी बनवली अशी बनवा आणि मस्तपैकी खावा. तर आता त्याची मी रेसिपी दाखवते तुम्हाला, कारल्याची भाजी मी कशी बनवली ती. तोपर्यंत म्हटलं आता बाहेर आता जाऊन येऊ फिरून मस्तपैकी, आणि नंतर मग कारल्याची भाजी बनवायला घ्यायची. तर चला तर मग आता दाखवते मी मला कारल्याची मी भाजी कशी कशी बनवली. तर इथं बघा जास्वंदीची फुलं किती छान आली, ती दाखवते तुम्हाला. तोपर्यंत दिसते ती का जास्वंदीची फुलं? कोणाकोणाला दिसते ती सांगा. कसं आहे? तर पावसामुळे लय आता झाडायला लागले, ती झडत पण नाही, ती येते ती तशी ताजी टवटवीत आहे ती. रोज अशी वेगवेगळी दिसते ती फुलं, झाडं झुडपं सगळी. आणि तिकडं मागा येते ती झेंडूची पण आहे ती. इकडं मांजराचं काय चाललंय आमच्या. मांजराचं काय चाललंय बघा, गेले तिकडं पळत मांजर. तर चला मग आता कारल्याची भाजी दाखवते, आणि सर्वांनी बघा आणि करून खावा मस्तपैकी. तर कारल्याची भाजी खाल्लेली चांगलं असतं बरं का. तर आता मला तळायची ती कारली मस्तपैकी. कारली बघा, मी आपण चिकनला कसं आता मसाला लावून ठेवतो तसं मी मसाला लावून ठेवलेला आहे मस्तपैकी. तर आता कारले घेते तळायला. तर कारले तर बघा आता तेल आता ओतते छान छानपैकी, आणि खूप छान आणि फडफडीत होते ते कारले. आणि असं एक 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 असं पीस असं सोडायचं. तेल आता गरम झालं की मस्तपैकी. जिऱ्यापासून मी खूप मसाला असा टाकलेला आहे, भरपूर असा. चण्याचं पीठ पण टाकलेलं आहे, थोडासा गरा टाकलेला आहे. गरा टाकला म्हणजे असं कुरकुरीतपणा पण येतो. आणि तांदळाचं पीठ पण टाकलं आहे. आपल्या चटण्या जेवढ्या आहेत त्या माझ्या मसाल्या डब्यात तेवढ्या चटण्या पण टाकल्या त्या. तर आपल्याला हीच चटणी पाहिजे तीच चटणी पाहिजे असं काही मी केलेलं नाही. मस्तपैकी आता तेल तापलं आहे आता. तर आपण भजी कसं सोडतो तसं आता मी सोडते आता. आवाज किती छान येतोय, असा चुरचुरीत आवाज येतोय. तर खायला पण खूपच छान आणि टेस्टी लागते ती. तर असा आता कारली आता फ्राय करून घेते मस्तच पैकी. आणि थोडे थोडे कारली सोडायची, लय लय नाही ती. आणि गॅस कमी ठेवायचा. गॅस कमी ठेवला म्हणजे करपत नाही ती, त्याच्यासाठी. तर आता हे आता अशीच ठेवते आता. आता हे तळून झाले की हे आता घ्यायचं मस्तपैकी. तर आता मी गॅस बंद केला, आणि कुरकुरीत पण खूप छान असं झाले ते मस्त सुटसुटीत झाले ते कारली, असं चिकटले नाही ते. किती फ्राय झाले ते मस्तच. आपण मासं तळल्यागतच आहे चिकन. तर खायला पण खूप छान आणि टेस्टी लागते ती. आणि ह्याचा कसं होतं, कडवटपणा सगळा निघून जातो ह्याला जास्त फ्राय केल्यामुळं कारल्याला. तर मला आता काय करायचं आहे, ही मूग आहे तर मी मूग रात्री भिजत घातलेलं होतं. तर आता ह्या मुगाला का नाही आता मोड आणायचं आहे. तर आता मस्तपैकी आता धुवून घेते, निवडून घेते. आणि 2-3 पाण्यानं असं धुवून घेणार आहे. आणि हे असं चाळणीत मग काय करते आता ठेवते. आता मोड आणून देते. आपण जसं मटकीला कसं मोड आणतो तसंच आता ह्या मुगाला आता मोड आणून देते आता. चांगलं आता मातीचं भांडं पहिल्यांदा धुवून घेते. नंतर मग ही मूग आहेत ओतून घेतला आधी. आलं खडं बिडं बघितलं, सगळं निवाडलं सगळं. तर 2-3 पाण्यानं आता धुवून घेते आता चांगलं मस्तपैकी. खूप छान असा कलर पण येतो त्याला.
तर असंच आता मातीच्या भांड्यात आता पाणी नितळायला ठेवते. पाणी सगळं नितळून पण जात आहे आणि ह्याला मोठ्याच्या मोठं मोड पण येते ते. आता ह्याच्यावर टोपान ठेवते, आता झाकून देते आता मस्तपैकी. आता तर आपल्याला तर उद्याच्याला भाजी बिजी बनवायची असली तर भाजी बनवायला येते. तर आता मुगाचं काम झालं. आता मस्तपैकी आता भांडी घासून घ्यायची येते. थोडीफार भांडी राहिली ते भांडी घासून घेते पटपट. आता आवडते. आता कोण तिला काय काम नसतं, तर कामं तर सगळ्यांनीच भरपूर असते ते. आवडते आता सगळे आता काम. आता भांडीच फक्त राहिली ती. तर ही एवढी भांडी घासून घेतली. हो का, इकडं भांडी दिसते का तुम्हाला? ही भांडी सगळी मी घासून घेतली. तर गॅस सगळा आता पुसून घ्यायचा आहे. सगळा मस्तपैकी आता पुसून घ्यायचे आता गॅस सगळा. तर सकाळी एक बार पुसून घेतलेला, आता दुसऱ्यांदा पुसून घेते. म्हणून एवढी काय घाण दिसत नाही, तरी पण थोडी थोडी घाण असते. असं सारखं पुसून घेतलं म्हणजे माझं बरं वाटतं आपल्या जीवाला. म्हणजे किडामुंगी होत नाही, कुठं काय जात नाही गॅस कशी. आणि आपले टावेल पण घाण होत नाही. ते मेन म्हणजे सारखं पुसत करत राहिलं म्हणजे टावेल पण धुवून निघते. ते चकाकीपणा येतो टावेल असणे मस्तपैकी. आता टाईल्स पण सगळ्या पुसून घेते आता. एकदा सकाळी पुसून घेतला त्याच्यामुळे काही लई पुसायची काही गरज नाही गॅसला. स्वयंपाक झाला तेव्हा सगळा पुसून घेतलेला, आता थोडाच पुसायचा आहे. शेवटी आता भांडं फक्त राहिले आता घासायचं. आता मस्तपैकी आता घासून घेते.